ऐक ना, आज काहीतरी वेगळं बनवूया. हो यार, मी पण तुला तेच म्हणणार होते. काहीतरी वेगळं ट्राय करूयात. मग एक काम करूया, शिरा बनवूया का? नाही, पुरी भाजी बनवूया मस्त. अगं पुरी बिरी नको, आपण शिरा करूयात. अगं आता 2 दिवसांपूर्वी तर खाल्ला होता ना शिरा. पुरी भाजीच बनवूया. पुरी भाजी आणि हलव्यावरून दोघी बहिणींमध्ये भांडणाला सुरुवात झाली. पल्लवी शिरा खायला तयार नव्हती आणि मानसीला पुरी भाजी खायची नव्हती. यावरून दोघी बहिणी किचनच्या दोन्ही कोपऱ्यात तोंड फुगवून बसल्या. मग थोड्या वेळाने, बरं ऐक, राग सोड, चल आधी शिरा बनवूया आणि मग तू प्रॉमिस दे मला की तू माझ्याबरोबर पुरी भाजी करशील. हो, नक्की नक्की बनवेन. पल्लवी आणि मानसी दोघी जुळ्या बहिणी होत्या. दिसायला अगदी सेम. दोघी एकमेकींशी खूप भांडायच्या, पण एकमेकींशिवाय राहू शकत नव्हत्या. दरवेळी जेव्हा त्यांचं भांडण व्हायचं तेव्हा थोड्या वेळाच्या नाराजीनंतर काही ना काहीतरी करून त्या एकमेकींचा राग घालवायच्या. त्या दिवशीही पल्लवी आणि मानसीने असंच केलं. किचनमध्ये शिराही बनवला आणि पुरी भाजी पण. खरं तर दोघी बहिणींना स्वयंपाकाची खूप आवड होती आणि दोघी खरंच स्वादिष्ट जेवण बनवायच्या. असेच आनंदात दिवस जात होते. आणि मग एके दिवशी, ऐक ना, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. हां बोल. यार ते ना, एक मुलगा आहे, मला तो खूप आवडतो. अच्छा, अरे वा, नाव काय आहे त्याचं? नाव तर नाही माहीत, कधी बोलले नाही त्याच्याशी, फक्त बघतो एकमेकांना. न तो काही बोलतो न माझी हिंमत होते त्याच्याशी बोलायची. हां, चल दाखव मला तो कुठे राहतं ते. मी जेव्हा बाजारात जाते ना तेव्हा दिसतो मला तो. काय सांगतेस? तसं मलाही तुला एका मुलाला भेटवायचंय. मलाही एक मुलगा आवडतो, पण आश्चर्य आहे की मीही त्याच्याशी कधी बोलले नाही. फक्त नजरेतलंच प्रेम आहे माझं. अच्छा, मग तुझावाला कुठे राहतो? तिथेच बाजारात. आश्चर्य आहे ना? जर असं आहे तर आजच चल, दोघांना आजच भेटूया. चल. दोघी बहिणी लगेच बाजारात जायला निघतात. पण त्या दोघी जुळ्या बहिणींना एकत्र बघून तिथे उभा असलेला मुलगा चक्कर येऊन खाली पडतो. त्याला बघून पल्लवी आणि मानसी दोघी त्याच्याकडे धावल्या. थोड्या वेळाने त्या मुलाला जेव्हा शुद्ध आली तेव्हा तो मुलगा म्हणाला, तुम्ही दोघी जणी आहात? म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या आहात की मला काही झालंय? अरे आम्ही दोघी जणी आहोत, आम्ही जुळ्या बहिणी आहोत. म्हणजे मला म्हणायचं होतं, मी कोणाला पाहिलेलं? अरे देवा, ही तर गडबड झाली. मला वाटलं की तुम्ही माझ्यावर प्रेम करता आणि मला वाटायचं की तुम्ही माझ्यावर प्रेम करता. तुमचा काहीतरी गोंधळ होतोय. हे बघा, मी खरंच सांगतोय, माझं दोघींवर प्रेम आहे. अरे असं कसं होऊ शकतं? पण आता काय करायचं? पल्लवी आणि मानसी दोघीही कविशवर प्रेम करत होत्या आणि कविशही नकळत दोघींवरही प्रेम करत होता. आणि परिणामात्वे कविशने दोघींशीही एकाच वेळी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि दोघी बहिणी यासाठी तयारही झाल्या. पण आता प्रश्न हा होता की कविशच्या एवढ्याशा कमाईत घर चालणार कसं? कविश आपल्या आईबरोबर भाड्याच्या एका खोलीत राहत होता. कसं बसं करून कविशने आपली आई कमलाला मनवलं आणि मग लग्नानंतर, तसं तर उंबऱ्यात एकच कलश ठेवला जातो, पण आता माझ्या 2-2 सुना आहेत, तर तुमच्या दोघींसाठी मी वेगवेगळा कलश ठेवला आहे. या सुनबाईंनो, गृहप्रवेश करा. जसे पल्लवी आणि मानसीने आपले पाय पुढे केले, बरोबर त्याच वेळी त्यांचा घरमालक तिथे आला. हे बघ कमला, भाडं देताना फक्त 2 लोक राहतील असं सांगितलं होतं. हो मालक, पण पोराचं लग्न तर होणारच होतं. हो, होऊ दे ना, पण 2-2 बायका कोण आणतं? मी 1 आठवड्याची वेळ देतो. तुम्ही चौघेही तुमचा बोरा बिस्तर बांधा आणि निघा इथून. हे सगळं माझ्या घरी चालणार नाही. घरमालक लाला खूपच खडूस होता. कविश आणि कमलाने त्याला खूप विनंती केली, पण तो काहीच ऐकायला तयार नव्हता. त्यामुळे बिचाऱ्या पल्लवी आणि मानसीचा गृहप्रवेश होऊ शकला नाही. 1 आठवड्याने चौघांनी एक घर भाड्याने घेतलं. आणि मग तो लाला किती खडूस होता, किती वाईट वागला तो आपल्याशी. काय किती वेळापासून बघतीये, तू काही बोलतच नाहीयेस. काय चाललंय नेमकं तुझ्या मनात? मला माझं घर परत हवंय, जिथं गृहप्रवेश करून तू आणि मी स्वाभिमानाने राहू शकू. हे काय बोलतीयस तू? आपलं घर? अगं काही खाऊ आहे का जे एवढं सहज मिळेल? अरे वा, काय आयडिया दिलीयस तू. आता तर शिरा आणि पुरी भाजी करूनच बनेल आपलं घर आणि आपण दोघी मिळून बनवूया. मानसीचं बोलणं पल्लवीलाही पटलं. दोघींनी कविश आणि त्याच्या आईलाही सांगितलं. आता कविश आपल्या फॅक्टरीत काम करायचा
आणि तिकडे पल्लवी आणि मानसीने पुरी भाजी आणि शिरा विकायला सुरुवात केली. लवकरच सगळीकडे प्रसिद्ध झाली आणि त्यांचे कस्टमर्स रात्रंदिवस जास्तच वाढू लागले. मग काही वर्षांनी, या सुनबाईंनो, तुमच्या या घरात स्वागत आहे, या गृहप्रवेश करा. दोघी बहिणींनी खूप मेहनतीनं आपलं घर उभं केलं. मग स्वाभिमानाने आणि आनंदाने दोघींचा गृहप्रवेश होतो. सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, खास करून कविश, ज्याला आपल्या निर्णयाचा खूपच अभिमान वाटत होता. पारुल, मी आपल्यासाठी भाजी बनवलीये. तुझी भांडी घासून झाल्यावर तू पोळ्या कर. तू असं कर, दीदीला उठव, तिला कॉलेजला जायला उशीर होईल नाहीतर. काय, ही महाराणी अजून झोपलीये? हे भगवान, कसं होणार या मुलीचं? मोना, ए मोना, उठतीयेस की आता पाण्याची बादली होतो तुझ्यावर? ओ हो आई, उठतीये ना. का ओरडतीयेस उगाचच? मग बिना ओरडता तू उठतेस कुठं? चल उठ लवकर आणि पोळ्या करून घे आता. पोळ्या मी का करू? पारुल कुठे गेली? ती भांडी घासतीये. तू का नाही करू शकत पोळ्या? अगं जरा तरी लाज बाळग. ती तुझी छोटी बहीण आहे, तरीही ती एवढं काम करते. कारण ती फक्त एवढंच करू शकते आणि आयुष्यभर हेच करत राहील. घरकामाशिवाय तिला दुसरं येतं तरी काय? आई, साधी सरळ गोष्ट आहे. मला या घरकामात अजिबात इंटरेस्ट नाहीये. आता मला कॉलेजला जायला उशीर होतोय. पारुलला सांग माझा नाश्ता डब्यातच दे. अगं पण असं कसं? तू थांब जरा. मोनिका आईचं बोलणं न ऐकताच तिथून निघून गेली. तशी मोनिका वयाने पारुलपेक्षा मोठी होती, पण समजुतीच्या मामल्यात पारुल जास्त पुढे होती आणि ती खूप साधीसुधी होती. दुसरीकडे मोनिका पहिल्यापासूनच बिनधास्त होती. बाहेर जाणं, फिरणं आणि मॉडर्न लाईफस्टाईल हे तिला खूप आवडायचं. म्हणूनच तिला पारुल अजिबात आवडत नव्हती. अरे, हे काय घातलंयस तू? अशी कॉलेजला येणार आहेस तू माझ्याबरोबर? का दीदी, या ड्रेसमध्ये काय वाईट आहे? चांगलाच तर आहे. खरं तर तूच तुझा ड्रेस चेंज केलास तर जास्त बरं होईल. आईनं पाहिलं तर ती खूप चिडेल. तू चुप ग, तुला काय माहित आजकालची फॅशन. तू असं कर, एकटीच कॉलेजला जा, मी माझ्या मैत्रिणींबरोबर जाईन. मोनिकाच्या अशा वागण्याचा पारुलला खूप त्रास व्हायचा, पण तरीही ती तिला काहीच बोलत नसे. यांचे वडील लहानपणीच देवाघरी गेलेले असतात. तेव्हापासून यांची आई सरलानेच घर सांभाळलेलं होतं. एक दिवस, अरे भाऊजी, तुम्ही या ना, बसा. अगं मोना, काका आलेत बघ, त्यांना पाणी घेऊन ये जरा. काय म्हणता भाऊजी, खूप दिवसांनी आज येणं केलं? हां, जरा कामात होतो, त्यामुळं तुझी आणि मुलींची चौकशी नाही करू शकलो. काय म्हणतीयस, सगळं ठीक तर आहे ना? हो भाऊजी, सगळं ठीक आहे. आपल्या पारुलने यावर्षी पण कॉलेजमध्ये पहिला नंबर मिळवलाय. अरे वा, क्या बात आहे, खूपच छान. खरंच आपली पारुल खूप हुशार आहे. आणि आपल्या मोनाचं काय चाललंय? बस आता तिचं काय सांगू भाऊजी, तुम्हाला तर सगळंच माहितीये. अगं एवढी काळजी करू नकोस, आपली मोना पण खूप चांगली मुलगी आहे. सरला, मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं. तो माझा मुंबईचा मित्र आहे ना, रामनाथ. तेच का, जे आपल्याला सोनीच्या लग्नात भेटले होते? त्यांचा मुलगा डॉक्टर आहे. काय बरं नाव होतं त्याचं? अनिकेत. हो, तोच आहे. खरं तर काल मला रामनाथचा फोन आला होता. त्याला आपल्याशी नातं जोडायचंय. त्याच्या मुलाला आपला जावई बनवायचाय म्हणतो. सरला आपल्या दिराला अजून काही पुढे विचारण्याच्या आधीच मोनिका पाण्याचा ग्लास घेऊन येते. ती अनिकेतला ओळखत होती. तिने बाकी काही जाणून घ्यायच्या आधीच तिला असं वाटलं की हे स्थळ तिच्यासाठी आलंय. नमस्ते काका, तुम्ही त्यांच्याबद्दलच बोलताय ना, ज्यांचं मुंबईत पण घर आहे आणि दिल्लीत पण? हो बेटा, रामनाथचा मुलगा अनिकेतला आपली पारुल पाहता क्षणीच आवडली होती. रामनाथ आणि वहिनींना पण पारुल पसंत आहे. सरला, ती खूप चांगली माणसं आहेत. एवढा पैसा आहे पण कोणालाही घमंड नाही अजिबात. आपली पारुल राणीसारखी राहील तिकडे, राणीसारखी. काका नाही, तुम्ही त्या लोकांना नाही म्हणून सांगा. पारुल माझ्यापेक्षा लहान आहे. तिचं लग्न माझ्या आधी कसं काय होऊ शकतं? का नाही होऊ शकत? एवढं चांगलं स्थळ आहे, तेही स्वतःहून विचारतायत. भाऊजी, आपल्याकडून तुम्ही हो म्हणून सांगा. राहिला प्रश्न लहान मोठ्याचा. प्रयत्न करू आपण की पारुलच्या लग्नाआधी हिच्यासाठी पण स्थळ बघायचं. मोनिका आपल्या आईचं बोलणं तोडू शकली नाही, पण तिला या गोष्टीचा खूप राग आला होता. मोनिकाने बऱ्याच अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण तरीही ती पारुलचं लग्न मोडू शकली नाही. आता तर पारुलच्या लग्नाच्या आधी मोनिकाचंही लग्न ठरतं. तिलाही मिळालेलं घर चांगलं असतं.
पैशांची काही कमी नव्हती. फरक फक्त एवढाच होता की मोनिकाचं सासर जवळच्याच गावात होतं. खरं तर सरलाने मोनिकासाठी शहरात बरीच स्थळं पाहिली, पण कुठे काही जमलं नाही. त्यामुळे नाईलाजास्तव मोनिकाला गावातल्या स्थळाला होकार द्यावा लागला. दोघी बहिणींचं लग्न अगदी धूमधडाक्यात होतं. मोनिका, तुला जर मी आवडत नव्हतो, माझं घर पसंत नव्हतं, तर तू माझ्याशी लग्न का केलंस मग? माझी चूक झाली. खरंच तुझ्याशी लग्न करण्याऐवजी मी बिनलग्नाची राहिले असते ना तर चाललं असतं. मला वाटलं मी तुझे विचार बदलू शकेन आणि मग आपण शहरात जाऊन राहूया. पण नाही, तुला तर इथेच गावात राहून आपलं आयुष्य बर्बाद करायचंय. खुशाल कर, पण मला हे नकोय. मी आधीच सांगते. मग तूही माझं नीट ऐक. मी माझ्या आई वडिलांना एकट्यांना इथं सोडून शहरात कधीच येणार नाही, काहीही झालं तरी. ठीक आहे, मग इथेच राहा, मी जाते. लग्नानंतर 2 महिने सुद्धा मोनिका सासरी नीट राहू शकली नाही आणि ती सगळं सोडून आपल्या माहेरी आली. सरलाने खूप समजावून देखील तिने जराही ऐकलं नाही. एक दिवस, आई, एक गुड न्यूज आहे. तू आजी होणार आहेस. खरंच? अरे वा, अभिनंदन बाळा. मला खूप आनंद झाला. जावई बापूंना फोन दे जरा. आई, अगं ते आईबाबांना घेऊन गावाला गेलेत एका कामासाठी. आईबाबा थोडे दिवस तिकडेच राहणार आहेत. अच्छा, मग तू अशा परिस्थितीत एकटीच राहणार का आता? नाही आई, हे परवा परत येतील. तसं नाही ग, जावई बापू तर दिवसभर त्यांच्या कामात बिझी असतील. कोणाला काही वाटणार नसेल तर मोनाला पाठवू का तुझ्याबरोबर? तशीही इथं दिवसभर ती फोनवरच असते. माझं जराही ऐकत नाही. तुझ्याकडे आली तर निदान जरा चांगलं काहीतरी शिकेल आणि तुझी काळजी पण घेईल. ठीक आहे आई, तू पाठव दीदीला, काही प्रॉब्लेम नाही. मोनिका पारुलकडे आनंदाने आली, कारण तिलाही तेच हवं होतं. खरं तर ती पारुलला मदत करण्याऐवजी स्वतःच्याच दुनियेत रममाण असायची. अनिकेतजी, असं करा, आज तुम्ही क्लिनिकला जाऊ नका. मला इथे येऊन इतके दिवस झालेत, मला निदान मुंबई तर फिरवा. दीदी, आपण जाऊया, पण हा एक आठवडा थांबा. एकदा का पारुलचे टेस्ट रिपोर्ट आले की आपण तिघेही जाऊया. ही कशी येऊ शकते? नाही नाही, ही आली तर आपल्याला हिच्याकडेच लक्ष देत बसावं लागेल. मग आपण काय फिरणार? हिला घरीच राहू द्या, आपणच दोघं जाऊया. अनिकेत मोनिकाशी काही न बोलताच तिथून निघून गेला. तो गेल्यावर पारुल मोनिकाला म्हणाली, दीदी, तू वाईट वाटून घेऊ नकोस. ते काय ना, हे माझ्याशिवाय कुठेच बाहेर जात नाहीत ना, म्हणून. काय हे, उफ, तुझ्या बरोबर राहून अनिकेत पण असेच झालेत का? चला, काही हरकत नाही, मी एकटीच फिरून येते. मोनिका प्रत्येक बाबतीत स्वतःच चालवायची. तिला प्रत्येक गोष्टीत पारुलची बरोबरी करायची होती. मग त्यासाठी काहीही करावं लागलं तरी चालेल. दीदी, हा ड्रेस, हा तुला कुठे मिळाला? मग काय झालं? मला तुझ्या कपाटात दिसला, मी घेतला आणि घातला. आता तेवढा पण हक्क नाहीये का माझा? जर तुला आवडलं नसेल तर सरळ सरळ सांग, मी चेंज करते. नाही, आता घातलाय तर राहू दे, पण लक्षात ठेव की हा ड्रेस घालून अनिकेत समोर जाऊ नकोस. त्यांना आवडणार नाही कदाचित. जर असं असेल तर मी आत्ताच चेंज करते. तसंही मला हा थोडा टाईट होतोय. पण तू असं कर, अनिकेतजींना सांग की मला असाच सेम ड्रेस घेऊन या म्हणून. फक्त एक साईज जरा मोठा मागव. मोनिका हळूहळू पारुलचं घर म्हणजे स्वतःच घर समजू लागली आणि मोठ्या थाटात प्रत्येक गोष्टीवर हक्कही सांगू लागली. पण एवढं सगळं करूनही ना ती पारुलची बरोबरी करू शकत होती, नाही आनंदी राहू शकत होती. पारुल, हे बघ, मी तुझ्यासाठी काय घेऊन आलोय. वाव, हे तर डायमंड आहे ना? पण याची काय गरज होती? माझ्याकडे तर आधीच एवढे दागिने आहेत. गरज असो वा नसो, मला तुझ्यासाठी गिफ्ट आणायला खूप आवडतं, हे तुला माहितीये ना. आणि तसंही तू तर आता मला माझ्या आयुष्यातलं सगळ्यात अनमोल गिफ्ट देणार आहेस. त्यापुढे ही डायमंड रिंग तर काहीच नाही. पारुल अनिकेतला मिठी मारते. जवळच उभी असलेली मोनिका हे बघून एकदम जळून खाक होते. त्याच वेळी ती ठरवते की तिला आता काय करायचे ते. मोनिका पारुलची सगळी ज्वेलरी चोरते आणि ते घेऊन गुपचूप घराबाहेर ती जाऊ लागते. पण त्याच वेळी अचानक तिच्या पायाला दरवाजाच्या आवारावर ठेच लागते आणि ती खूप जोरात खाली पडते. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून पारुल आणि अनिकेत जागे झाले आणि ते लगेच बाहेर आले. मोनिका जमिनीवर पडून ओरडत होती. तिच्या लक्षातच आलं नाही की पडल्यामुळे सगळे दागिने जमिनीवर पसरले होते. दीदी, हे काय झालं? चल उठ, चल माझ्या बरोबर. पारुल आणि अनिकेतने दोघांनीही मोनिका बरोबरच जमिनीवर पडलेले दागिनेही पाहिले आणि त्यांना सगळं काही समजलं. पण तरीही त्यांनी त्यावेळी मोनिकाला काहीही विचारलं नाही. ते तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिच्यावर उपचार केले. मग घरी आल्यावर, दीदी, तू आराम कर, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. नाही, थांब जरा, मला तुला काहीतरी सांगायचंय. ते दागिने. काही बोलू नको दीदी, आपण याच्यावर नंतर बोलूया. नाही, मला आत्ताच बोलू दे, नाहीतर नंतर माझा धीर होणार नाही. मला माफ कर पारुल. खरं हे आहे की मी नेहमी तुला माझ्यापेक्षा कमी लेखलं.
पण जेव्हा तुझं लग्न माझ्यापेक्षा यशस्वी झालं तर मला हे सहन झालं नाही. पण मी तरी काय करू? मला ते गावात राहणं अजिबात आवडत नव्हतं. मला तुझ्यासारखं शहरात येऊन ऐशोआरामातली जिंदगी पाहिजे होती. नाही दीदी, तुझे हेच विचार चुकीचे आहेत. गाव असो वा शहर, परिवार आपापल्या जागी असतो. फक्त गरज असते ते ती मनापासून स्वीकारण्याची. आणि राहिला प्रश्न ऐशोआरामाचा, ते तर आपण आपल्या वेळ आणि परिस्थितीनुसार कधीही बदलू शकतो. फक्त आपले विचार आणि नियत चांगली पाहिजे. मोनिकाला पारुलचं म्हणणं पटतं. त्या दिवशी तिने पहिल्यांदा पारुलला एक छोटी बहीण म्हणून खूप प्रेमाने जवळ घेतलं आणि मग सगळंच बदललं. पारुलच्या सांगण्यावरून मोनिका पुन्हा आपल्या घरी गेली आणि आपला संसार पुन्हा आनंदाने करू लागली. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.